सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवघड बनवलेल्या प्रेमकथांच्या युगात दिग्दर्शक सौरभ दासगुप्ता यांचा कहा शुरू कहा खत्म आपल्या साधेपणामुळे वेगळा ठरतो। या कथेत आपण मीरा, ध्वनी भानुशाली हिची गोष्ट पाहतो, जी ऑस्ट्रेलियातून परतते आणि तिचे वडील सुमेर सिंह चौधरी, राजेश शर्मा तिला जबरदस्तीने लग्नात अडकवू पाहतात। मीरा या परिस्थितीवर नाराज होते आणि पळून जाण्याचा निर्णय घेते। तिच्या कुटुंबाने तिच्या सोबतीला समजलेला क्रिश, आशिम गुलाटी या लग्नाचा अडकलेला असतो, तो यामध्ये नकळत ओढला जातो। चित्रपटाचा पहिला भाग खूप मनोरंजक प्रसंगांनी भरलेला आहे। मीरा आणि क्रिश हे एकत्र पळून जातात आणि त्यामुळे हास्यविनोदाचा पुरेपूर आनंद मिळतो। एक खास दृश्य म्हणजे मीराचे भाऊ गौतम, विक्रम कोचर आणि गंभीर, हिमांशु कोहली ड्रोनने त्यांचा पाठलाग करतात, जे अधिक गोंधळ निर्माण करते। या गोंधळात क्रिश आणि मीरा अजूनही लग्नाच्या कपड्यात असल्यामुळे सर्वांना वाटते की ते खरेच लग्न केले आहे। सौरभ दासगुप्ता यांनी दिग्दर्शक म्हणून पहिल्या चित्रपटात हलके-फुलके आणि मनोरंजक टोन पकडले आहेत। मात्र मध्यंतरानंतर चित्रपटाचा गती मंदावतो, जेव्हा क्रिशच्या बारसाण्यातील कुटुंबाची ओळख होते। त्याचे आई-वडील राकेश बेदी आणि सुप्रिया पेळगावकर जरी खूप प्रेमळ असले तरी चित्रपटाचा गती कमी होते आणि शेवटासाठी लागणारी भावनिक ताकद कमी भासते। लक्ष्मण उतेकर आणि ऋषी विरमानी यांनी लिहिलेल्या पटकथेत स्त्री-पुरुष समानतेचे आणि महिलांचे आवाज दाबले जाण्याचे मुद्दे घेतले आहेत। ध्वनी भानुशालीने आपल्या पहिल्याच अभिनयात ताजेपण आणले आहे, परंतु तिच्या पात्रात जितकी खोली असावी तितकी नाही, विशेषतः स्त्री संघर्षाच्या मुद्द्यांना पूर्णपणे समजावण्यासाठी। आशिम गुलाटीने क्रिशच्या भूमिकेत विश्वासार्ह कामगिरी केली आहे, मात्र त्यांच्या आणि ध्वनीच्या पात्रांमधील रोमांस थोडा कमी वाटतो। सहअभिनेते राकेश बेदी, सुप्रिया पेळगावकर, राजेश शर्मा आणि सोनाली सचदेव यांनी आपापल्या भूमिकेत चांगले काम केले आहे। विशेषतः मीराचे भाऊ म्हणून विक्रम कोचर आणि हिमांशु कोहली यांनी चित्रपटात हास्यविनोदाची चांगली जोड दिली आहे। संगीत साधारण आहे, मात्र श्रेयनामावलीत वाजणारी अजीब दास्तान है ये आणि पार्श्वभूमीला असलेली एक लळकी भीगी भागी सी या गाण्यांनी थोडासा जुना माहोल निर्माण केला आहे, पण ते चित्रपटाच्या भावनिक आर्कला खूपसा उचलून धरू शकले नाही। संपूर्णत पाहता कहा शुरू कहा खत्म हा एक हलका-फुलका, नैतिक संदेश देणारा चित्रपट आहे, जो विशेषतः तरुण प्रेक्षकांसाठी एकदा पाहण्यासारखा आहे। त्यात हास्याचे आणि गोंधळाचे काही चांगले क्षण आहेत, परंतु भावनिक खोली आणि कथा प्रभावाच्या दृष्टीने तो कायमचा प्रभाव टाकण्यात कमी पडतो। अंतिम निर्णय 5 पैकी 3। तर मित्रांनो, हा होता कहा शुरू कहा खत्मचा रिव्ह्यू। तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।